किती काळामध्ये ह्या सगळ्या जमिनी अधोरेखित करणार आणि हा एकदा प्रश्न निकाली काढणार, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नानाजी पटोले यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की वन जमिनीची हद्द निश्चित करण्याचा त्यांचा एकूण सूचना आहे. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला पूर्वीच्या कालखंडामध्ये सगळीच जागा सगळ्यांचीच, परंतु ज्यावेळेला ब्रिटिशांनी या ठिकाणी अंमल सुरू केला त्यावेळेला त्यांनी नगरविकास खातं निर्माण केलं, ग्रामविकास खातं निर्माण केलं, एकूणच गृह खातं निर्माण केलं आणि कालांतरानं झाडांचा सहार न होता संरक्षण व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी वने, संरक्षित वने, अभयारण्य, नंतर नॅशनल पार्क अशा टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी घडत गेल्या. बारकाईने बघितलं तर ज्याची नोंद रेव्हेन्यूच्या सातबाऱ्या उतारावर नाही, परंतु फॉरेस्टच्या नोंदीमध्ये ती वनं त्या ठिकाणी दाखवलेली आहेत. म्हणजे फॉरेस्टकडे त्याचा रेकॉर्ड आहे, फक्त त्याचं रिफ्लेक्शन सातबारे उतारा होणे गरजेचं आहे. आणि म्हणून महसूल विभाग आणि वन विभाग या प्रत्येक टप्प्यावर, म्हणजे प्रत्येक तलाट्याच परिसरामध्ये एकत्र येऊन त्या जागा निश्चित करण्याचं काम केलं जाईल. आता फक्त इतका मोठा विस्तार असल्या कारणानं इट विल टेक मोर टाईम, परंतु आपण सांगितल्याप्रमाणे पटोले साहेब, ही वन खातं कुठलं, महसूल कुठलं किंवा ग्रामविकास खात्याच्या अनुषंगाने गुरुचरणीचं परिसर या सर्व निश्चित करण्याचं काम केलं जाईल. अध्यक्ष, मला माझा प्रश्न असा आहे की आमची व्यथा वेगळीच आहे. अध्यक्ष महाराज, आमची व्यथा अशी आहे मंत्री महोदय की आमच्या इथं झुडपी जंगलाचं ज्यावेळेस आम्ही सिपी अँड बेरारमध्ये होतो आणि सिपी अँड बेरारमध्ये असल्यामुळे आमच्याकडे ती भाषा हिंदी होती त्या भागात. म्हणजे भोपाळ, रायपूर हा सगळं आमच्या नागपूर त्याची राजधानी होती आणि म्हणून त्या भागामध्ये आम्हाला जंगल हा शब्द, म्हणजे बाहेर जायचं असेल तर जंगल में जा रहा हूं असा शब्द वापरला जात होता आणि ते जंगल हा शब्द तिथं आला आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस मग आम्ही महाराष्ट्र एकत्रीकरणामध्ये आम्ही इकडे आलो, पण ती भाषा तिकडली तीच राहिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.